संधिवात या रोगाविषयी अधिक मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर मनोहर जोशी संधिवात तज्ञ आपल्या सोबत आहेत. JCR जोशीज क्लिनिकचे ते संस्थापक आहे जे बेलापूरमध्ये आहेत. सो डॉक्टरांचं आपण स्वागत करूयात आपल्या या कार्यक्रमात. डॉक्टर, टॉक टाइम या आमच्या खास कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू मॅम. डॉक्टर, खरं तर संधिवात हा रोग असा आहे की खूपच कॉमन झाला आहे आजकाल. बऱ्याच जणांना संधिवाताचा खूप त्रास होत असतो. तर सुरुवातीला संधिवात म्हणजे नेमकं काय ते जरा सविस्तर सांगाल आमच्या प्रेक्षकांना. मॅम, संधिवात म्हणजे बेसिकली आतापर्यंत लोक आम्हाला जे ओळखतात की संधिवात तज्ञ म्हणजे जे वयामानाने सांध्यांना दुखणे येतं ते संधिवात. पण ऍक्च्युली दॅट इज ऑस्टिओआर्थरायटिस. ते संधिवात नाहीये. संधिवात म्हणजे काय की स्वतःचीच रोग प्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीराला खायला लागते, त्यातनं उत्पन्न होणारे आजार आहेत त्यांना संधिवात म्हटलं जातं किंवा ऑटोइम्युन डिसीज म्हटलं जातं. पण म्हणजे फक्त असं म्हटलं जातं की वयामानाने होतो, पण हा वयामानाने नाही. इट इज बेसिकली जे होतं ते चाइल्ड बिअरिंग एज ग्रुपमध्ये स्त्रियांमध्ये खूप कॉमनली ॲज कम्पेअर्ड टू मेल. म्हणजे पुरुषांमध्ये त्याची लक्षणे किंवा आजार कमी असतात, पण स्त्रियांमध्ये जास्त आहे कम्पेअर्ड मेल टू फिमेल रेशो. तर 15 ते 45 वयाचा जो वयोगट आहे ह्यात स्त्रियांना हा आजार खूप जास्त होतो. इव्हन लहान मुलांना पण होतो. त्याच्यासाठी वेगळे संधिवात तज्ञ किंवा त्यांना पेडियाट्रिक रुमॅटॉलॉजिस्ट असं म्हटलं जातं. तर हा फक्त वयाने नाही, कुठल्याही वयात होणारा आजार आहे. आणि ह्याला मग लोक हे विचारतात की सर हे टाइम फ्रेम किती वर्ष आजार राहणार का कालावधीसाठी. तर हे लक्षात आणणं खूप गरजेचं आहे की इट इज अ ऑटोइम्युन डिसीज. माझीच रोग प्रतिकारक शक्ती माझ्या शरीराच्या अगेन्स्ट काम करायला लागली आहे. तर ऑटो इम्युन डिसीजेस मध्ये म्हणजे काय की आता माझ्या इम्युन सिस्टम आहे आणि ही इम्युन सिस्टम माझ्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे. ही इम्युन सिस्टम कोणी माझ्या शरीरातनं काढू शकत नाही किंवा ह्याला खूप कोणी अल्टरही करू शकत नाही. कारण मला साधारणतः संसार रोग जे आहेत जसं ट्युबरक्लोसिस झालं किंवा आजच्या डेटला कोरोना झालं, ह्याच्याशी फाईट करण्यासाठी मला इम्युन सिस्टम इज खूप रिक्वायर्ड आहे. तर माझी ही इम्युन सिस्टम कोणी काढू शकत नाही किंवा कोणी याला खूप अल्टर करू शकत नाही. म्हणून हा आजार जवळपास लांब चालणारा आहे किंवा तुम्ही लाईफ लॉंग डिसीज जसं डायबिटीस झालं, ब्लड प्रेशर झालं, थायरॉइडचे प्रॉब्लेम झाले, तसं ह्या आजार तुम्ही कन्सिडर करू शकतात किंवा त्या श्रेणीत तुम्ही या आजाराला ठेवू शकता. इट्स अ लाईफ लॉंग डिसीज वेअर यू हॅव टू बी ऑन अ प्रॉपर ट्रीटमेंट. जर सुरुवातीलाच ह्या आजाराची तुम्ही लक्षणं निर्देशात आणली किंवा तुम्ही रुमॅटॉलॉजिस्ट किंवा संधिवात तज्ञाकडे लवकरात लवकर पोहोचले आणि ह्याची ट्रीटमेंट जर स्टार्ट झाली तर ह्याला खूप बेटर कंट्रोल मध्ये आणून आम्ही रेमिशन फेज मध्ये याला आणू शकतो. संधिवातामध्ये आता ऑस्टिओआर्थरायटिस म्हटलं तर मोर कॉमनली ओल्ड एज पेशंट्स मध्ये जसे वयामानाने सांध्यांचा वापर केल्याने झीज जी झाली त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. तर तुमचे दोन्ही गुडघ्यांचे दुखणं वगैरे होऊ शकतं. पण रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखा जो आजार म्हटलं की SLE, सिस्टमिक लुपस एरिथ्रोमॅटोसिस किंवा कोल्हा आजार जो म्हणतो आपण मराठीमध्ये, तर त्या आजाराचे लक्षणं म्हणजे तुमचे एक सांध्यांना तसंच दुसऱ्या साईडच्या सांध्यांना सूज येणे, सांधे खूप सकाळी उठल्यानंतर सांधे आखडून राहणे, तुमचे कमीत कमी 45 मिनिटं ते 1 तास सांधे आखडून राहणे, हे साधारणतः संधिवाताची लक्षणं आहेत. हालचाल केल्यानंतर जे दुखणं वाढतं ते ऑस्टिओआर्थरायटिस. आणि आराम केल्यानंतर किंवा सकाळी झोपेतनं उठल्यानंतर सांधे 45 मिनिटं ते 1 तास आखडून राहणे, सांध्यांना सूज येणे, हे संधिवात. आणि रुमॅटॉइड
ह्याला कॉमनली रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हटलं जातं. हम्म. पण काही स्त्रियांमध्ये उन्हात गेल्यानंतर सांधेदुखी तर आहेच, पण उन्हात गेल्यानंतर स्पेशली नाकाच्या इथं लालसरपणा येणे, हम्म. हम्म. तोंड कोरडे पडणे, डोळे कोरडे पडणं सांधेदुखी बरोबर, हम्म. किंवा शरीरावर सट्टे येणे, हे सगळे संधिवाताचे लक्षण आहे. बरं. आणि संधिवाताचे नुसते सांधे इन्व्हॉल्व न होता हम्म. दुसरे ऑर्गन्स पण इन्व्हॉल्व होऊ शकतात, लाईक मोर कॉमनली लंग्स, किडनी, हे इन्व्हॉल्वमेंट होण्याचे चान्सेस असतात. तर तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की का मला सांधेदुखी बरोबर किंवा सांध्यांना सूज येते, त्याच्याबरोबर डोळे किंवा तोंड कोरडं पडतंय का, सारखं तोंड येतंय का, बोट निळी पडतायत का. तर हे लक्षणं तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना सांगणं खूप गरजेचं आहे. तर तो डॉक्टर डायव्हर्ट करू शकतो की हो, ही सगळी जी लक्षणं आहेत हे संधिवाताशी निगडीतच दिसत आहेत आणि तुम्हाला रुमॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करणं किंवा संधिवात तज्ञाला कन्सल्ट करणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. मग डॉक्टर, ही झाली लक्षणं, की ही जर लक्षणं आपल्यामध्ये असतील तर आपल्याला संधिवात झालाय असं त्याचं निदान होऊ शकतं. पण मग संधिवाताची नेमकी कारणं काय आहेत की ज्याच्यामुळे संधिवात होतो? मॅडम, जसं मी सांगितलं की हा आजार ऑटो इम्युन डिसीज आहे, तर आपण ह्याला पिन पॉइंट किंवा असं एक कारण नाही सांगू शकत की ह्याच कारणामुळे तुम्हाला संधिवात होतो. बरं. पण ह्याला आम्ही कलेक्टिव्हली बघतो. जसं काही पेशंट्स असतात की ते म्हणतात की सर, मला 1-2 दिवस ताप आलं होतं आणि त्याच्यानंतर हळूहळू माझे सांधे दुखायला चालू झाले आणि सुरुवातीला फक्त दुखणं होतं किंवा सकाळी उठल्यावर मला स्टिफनेस वाटायचं, सांधे आखडून राहायचे, पण आता मला हळूहळू सांध्यांना सूज पण दिसायला लागली. तर मागे इन्फेक्शन जर झालं असेल तुम्हाला, तर तुम्हाला पुढे जाऊन संधिवात होण्याची शक्यता असते. त्याला आम्ही रिएक्टिव्ह अर्थरायटिस असं म्हणतो. किंवा and that reactive arthritis can actually flare into rheumatoid arthritis किंवा SLE या आजारामध्ये तो होऊ शकतो. काही पेशंट्स म्हणतात की सर, मला लूज मोशन झाले होते किंवा मला पास्ट हिस्ट्री ऑफ इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज आहे की ज्याच्यात पोटात सारखे जुलाब होत असतात आणि कधी कधी पेनलेस ब्लड इन स्टूल जातं. तर त्याच्यासाठी आम्ही गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला किंवा पोटाच्या विशेषज्ञांना दाखवत होतो. पण आता आम्हाला हे सांधेदुखीचा पण त्रास चालू झाला, म्हणून जे पोटाचे जे विशेषज्ञ होते गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, त्यांनी आम्हाला तुम्हाला दाखवायला सांगितलंय की इट कॅन बी असोसिएटेड विथ HLA-B27 म्हणून एक स्पॉन्डिलोआर्थरोपॅथी किंवा अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायसिस. हा आजार जनरली पोटाच्या आजारांना पण त्रास देतो किंवा आतड्यांना पण सूज देतो. त्या आजाराची मागं कारणं असतील. किंवा काही फिमेल्स म्हणतात की आम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्रीटमेंट घेत होतो आणि काही इनफॅक्ट प्रेग्नन्सीसाठी हार्मोनल ट्रीटमेंट दिली जाते, तर त्याच्यानंतर त्यांना उन्हात गेल्यानंतर रॅश येण्याचं कारण होतं आणि हार्मोनल थेरपी घेतली आणि आज त्यांना SLE किंवा सिस्टमिक लुपस एरिथ्रोमॅटोसिस हा आजार झाला आणि गायनेकॉलॉजिस्टनी सांगितलं की प्रेग्नन्सी लॉस किंवा प्रेग्नन्सी होत नाही तर ह्याचं पण एक SLE कारण होऊ शकतो. तो यू मीट रुमॅटॉलॉजिस्ट. किंवा फॅमिली हिस्ट्री, घरात आई वडिलांना, आजी आजोबांना किंवा चुलत्यांना संधिवाताची हिस्ट्री होती किंवा कुठल्याही ऑटो इम्युन डिसीजची हिस्ट्री आहे, तर त्याच्यात हा आजार होण्याची शक्यता असते. अगदी. तर त्यामुळे ही सगळी कारणं आहेत संधिवात होण्याची. मग डॉक्टर, संधिवात आहे किंवा आपल्याला संधिवात झालाय, याचं हे संधिवात रोगाचं निदान नेमकं कसं करायचं, की आपल्याला संधिवात झालाय हे त्या रुग्णाला कसं कळणार, त्याचं निदान नेमकं काय आहे ते देखील सांगाल? मॅडम, आता ह्याच्यात पहिल्यांदा पेशंट जो असतो तो एक तुमचे फॅमिली फिजिशियन कडे जातो आणि तो सांगतो की सर, मला सांधेदुखी किंवा सांध्यांचं दुखणं आहे किंवा सांध्यांची सूज आहे. मग तो नॉर्मल बेसिक टेस्ट जसं CBC झालं, कम्प्लीट ब्लड काउंट झालं किंवा ESR, CRP हे सगळे तो करतो. त्याच्यानंतर त्याला वाटतं की हे संधिवाताची सूज येते किंवा सांधेदुखी आहे, तर ते डॉक्टर्स डायरेक्टली रुमॅटॉलॉजिस्ट कडे पाठवतात किंवा फिजिशियन, कन्सल्टंट फिजिशियन्स कडे पाठवतात आणि त्याच्यात मग पुढचे तुमची लक्षणं काय आहेत त्या हिशोबाने इन्व्हेस्टिगेशन्स करायला चालू करतात. जसं रुमॅटॉइड अर्थरायटिस झालं
तर त्याच्यासाठी रुमॅटॉइड फॅक्टर हे केलं जातं किंवा अँटी-सीसीपी अँटीबॉडीज हे रक्ताचे रिपोर्ट्स केले जातात हो. किंवा एसएलई सारखी लक्षणं असतील तर एएनए बाय इम्युनोफ्लोरोसन्स मेथड केलं जातं किंवा अँटी न्यूक्लिअर अँटीबॉडीज ज्याला म्हणतात ते केलं जातं. एक्सरेज केले जातात काही सांध्यांचे किंवा एकच जॉईंट जर इन्व्हॉल्व्ह होत असेल तर एमआरआय किंवा सिटी स्कॅन केलं जातं. कारण इन्फेक्शन मुळे पण एखाद्या सांध्याला पर्टिक्युलरली त्रास येऊ शकतो. तर त्या आजारामध्ये आपण एमआरआय किंवा सिटी स्कॅन करतो आणि इन्फेक्टिव्ह कॉज तर नाही आहे हे रूल आउट करतो. तर तसं ते लक्षणं लक्षात घेऊन त्या हिशोबाने त्या संबंधित इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही करायला प्रयत्न करतो. तर प्रेक्षक हो, संधिवात या आजाराविषयी आपण चर्चा करत आहोत आणि या विषयावरती डॉक्टर जोशी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येणार आहोत. बघत राहा आमचा खास कार्यक्रम टॉक टाइम.